एकनाथ शिंदे यांच्याकडून बच्चू कडूंना विलीनीकरणाची ऑफर देण्यात आलेली आहे। पक्ष विलीन झाल्यास बच्चू कडूंना विधान परिषदेवर पाठवलं जाणार आहे। बच्चू कडू यांनी या संदर्भामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मतं मागवली आहेत। बच्चू कडू शिंदेंच्या शिवसेनेची अट मान्य करणार का याकडे आता लक्ष असेल। विधान परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं बच्चू कडूंना पक्ष विलीन करण्याची ऑफर दिली आहे। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास बच्चू कडूंना विधान परिषद दिली जाणार अशी माहिती आहे। दरम्यान बच्चू कडूंनी आता मोबाईल मेसेजद्वारे प्रहारच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून मतं मागवली आहेत। बच्चू कडू जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असे मेसेज अनेक कार्यकर्त्यांनी बच्चू कडू यांना पाठवले आहेत। 2-3 दिवसापूर्वी बच्चू कडूंची प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आपण सगळेजण ओळखतात। एक सर्वसाधारण बाई, ज्या बाईने आयुष्यामध्ये आजही ती पत्र्याच्या घरात राहते, तिला खासदार केलं, त्यामुळे तो माणूस जादूगर माणूस आहे आणि बाळासाहेबांच्या विचाराचा माणूस आहे। तो माणूस कोणाला MLC देईल हे उजव्या हातापासून डाव्या हातालाही कळत नाही, त्यामुळे त्याच्यावर अंदाज लावणं चुकीचं आहे। नुकताच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत ज्योती वाघमारेंना संधी देऊन शिंदेंनी सर्वांनाच धक्का दिला होता। नीलम गोरेंच्या संभाव्य उमेदवारीला पक्षातील कार्यकर्त्यांकडून विरोध होतोय। स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांना संधी देणं योग्य ठरेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे। निर्णयाचा पुनर्विचार करण्याची कार्यकर्त्यांची पक्षाकडे मागणी आहे। शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत चर्चा सुरू असून सर्व मतांचा विचार करून निर्णय होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर दुसरीकडे बच्चू कडू विधान परिषदेवरून काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।